राष्ट्रवादी पीडीआर घोटाळा, वारंवार मी त्या घोटाळ्याविषयी येऊन बोलतेय. आमच्या बोलण्याला इथं काही महत्त्व राहिलेलंच नाही. मी ज्या प्रश्नांची उत्तरं विचारली त्या प्रश्नांची उत्तरं मला आत्ता इकडे मीटिंगला निघाली मी 12:30 वाजता, तेव्हा मला ते पत्र मिळालंय. तर अधिकारी किती गांभीर्यपूर्वक आहे याच्यावर. दुसरी गोष्ट मला हे सांगायचे की ज्यांनी हा घोटाळा केलाय ते आपल्या एका माजी सदस्य महिला सदस्यांची पती आहे. आपल्याला ते सांगताय की हा विषय एका सन्माननीय आमदारांचा आहे. आमच्या मागे गिरीश भाऊंचा आशीर्वाद आहे. ताई त्याच्यामुळे तुम्ही याच्यात पडू नका. तर मग आपण ज्या सदस्यांनी हा घोटाळा केलाय तो सदस्य सांगतो की गिरीश भाऊंचा माझ्यावर हात आहे, त्यांचे आशीर्वाद आहे, त्यांच्या आशीर्वादाने आम्ही हे घोटाळे करतोय. त्याच्यामुळे आमचं पोलीस सदस्याचं नाव घ्या ना तुम्ही ताई. तुम्ही गिरीश भाऊचं नाव पहिले घेतलं, मग सदस्याचं पण नाव घ्या ना. सन्माननीय बघा, शेवटी ते आपले इथले मंत्री आहे आणि तुम्ही डायरेक्ट गिरीश भाऊचं नाव घेताय. पहिले त्या सदस्याचं नाव घ्या, त्या आमदारांचं नाव घ्या. मला ते सांगायचं आहे की हे गिरीश भाऊंना माहिती का त्यांच्या नावाखाली लोकांशी नाही, मग तुम्ही कोण सदस्य आहे त्याचं नाव घ्या ना इथे. ज्यांच्या नावावर हा घोटाळा आहे त्यांचं नाव हिस्सा आपले तुम्ही सांगा ना नाव. तुम्ही गिरीश भाऊचं नाव, सदस्याचं नाव सांगा ना कोण आहे. दोनसे नावाचा एक आहे, त्यांच्या नावावर हे सगळं प्रकरण चालू आहे. त्यांचं म्हणणं आहे की हा विषय एका आमदारांचा आहे. आणि दुसरी गोष्ट भाऊ ते जे सांगता मी ते सांगते की गिरीश भाऊंवर आरोप करत नाही. एक मिनिट सांगतो की गिरीश भाऊंच्या नावाखाली ही जी लूट चालली आहे ही सगळ्यात पहिले थांबली पाहिजे. कारण हे आपत्ती व्यवस्थापन मंत्री माझा ऐका तुम्ही एक मिनिट थांबा. व्यवस्थापनाचा विषय आला तेव्हा गिरीश भाऊ रात्रीचे फिरत होते, त्यांना नाशिकची काळजी आहे. त्याच्यामुळे मला हेच म्हणायचं तुम्ही आता कसं त्यांचं नाव घेतलं, तुम्ही तुम्ही पूर्ण माहिती घेतली का? ते आमचे नेते. एक मिनिट भाऊ, मी काय तुम्ही नेते म्हणून नाही, तुम्ही शब्द मागे घ्या. तुम्ही इथे सर्वपक्षीय तुम्ही शब्द मागे घ्या. तुम्ही सर्वपक्षीय सभापती म्हणून इथं बसलेले आहे. शब्द मागे घ्या. तुम्ही त्या सदस्याचा विषय पहिले नाव त्याचं घ्यायचं. तुम्ही डायरेक्ट गिरीश भाऊचं नाव का घेतलं? तुमच्या नावाखाली चालू आहे असं ते लोक सांगतायत. तुम्ही याची शहानिशा केली का पूर्ण? गिरीश भाऊला विचारलं का? आम्ही विचारल्याने मी तेच सांगते त्यांना तुम्ही त्यांचं नाव कसं काय घेताय डायरेक्ट? तुम्ही सदस्यांचं नाव घेतलं पाहिजे ताई. तुम्ही शब्द मागे घ्या. तुम्ही शब्द मागे घ्या. सदस्यांचा त्या अधिकाऱ्यांचा संबंध आहे. तुम्ही शब्द मागे घ्या तुमचा. त्यांनी असं सांगितलं का तो त्याचं नाव त्यांचं नाव सांगतात. अहो पण मग यांनी गिरीश भाऊला विचारलं का? तुम्ही सभागृहात डायरेक्ट त्याचं नाव नाही घेते ते. त्यांनी सांगितलं तो नाव घेतो असं. मी तेच सांगते आम्ही भाऊचं नाव घेतच नाही. दादा साहेब कोण आहे संबंधित अधिकारी? तुम्ही पण याची चौकशी लावून मोकळं व्हायचं. किती दिवसापासून याची समिती नेमा. तुमचं काही काय वाद करून मोकळं व्हायचं. 10 वेळा याच्यावर वाद होता. हा गेल्या 5 मिनिट पासून हा विषय चाललेला आहे. तुम्ही पण त्याचा मान सन्मान घ्यावा. आणि याची चौकशी समिती नेमा. या चौकशी समितीमध्ये माननीय झगडे मॅडम आणि लेखा अधिकारी आणि सातवकर साहेब याची पूर्ण चौकशी करून पुढच्या मीटिंगला मला याचा अहवाल आला पाहिजे.